रात्री एक निवडणूक ठरते. तशी नगरपालिकेची निवडणूक एक नाविन्यपूर्ण ठरली. विविध विचाराची विरोध असणारी लोक एकत्र आली. तशा पद्धतीनं याही निवडणुकीमध्ये हे चित्र पाहायला मिळतं. त्यामुळं निश्चितच तालुक्यातील जनतेला, राज्यातील जनतेला या निवडणुकीबद्दल एक वेगळं कुतूहल आहे. ही सुद्धा गोष्ट आम्हाला मान्य आहे. झालेल्या या पर्वाच्या नगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान आम्ही सर्वांनी जाहीर केलं होतं की जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आम्ही आघाडीच्या वतीने निवडणूक लढू. परंतु काही कारणास्तव म्हणजे कारण मला आत्ता आजही आपल्यासमोर सांगता येत नाही, पण काही कारणास्तव आमच्या आघाडीतनं असलेलं तो पक्ष आमच्यासोबत राहिला नाही. त्यांनी वेगळी भूमिका घेतली आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या कमल चिन्हावरती जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लढवण्याचा निर्णय हा श्रेष्ठींनी घेतला. इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सगळ्यांनीच एकत्र येऊन घेतला आणि आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं इंदापूर तालुक्यातील सर्व गण आणि गटामधून म्हणजे सगळे उमेदवार यांचे AB फॉर्म या ठिकाणी देण्याकरता आलेलो आहोत. AB फॉर्म सबमिट केलेले आहेत. उद्याच्या 4 तारखेला होत असलेल्या या निवडणुकीमध्ये 5 तारखेला होत असलेल्या निवडणुकीमध्ये ताकदीनं भारतीय जनता पार्टीचं पॅनल या निवडणुकीत उतरेल. समोर कोण आहेत, काय आहेत, कसे आहेत याची तमाम बाळगणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. आमचा आक्रमक पद्धतीने या निवडणुकीमध्ये या ठिकाणी मतदाराच्या समोर आम्ही जाणार आहोत. मतदारांना आत्ताची जी परिस्थिती या परिस्थितीच्या विषयावरती कौल मागणार आहे. नगरपालिका निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने कृष्णाजी आघाडी एकत्र करून माने असतील तुम्ही असताल अशोक पाटील त्यानंतर खऱ्या अर्थाने यावेळेस सक्षम पराभव झाला. साहजिकच आत्ता राज्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे माजी मंत्री एकत्र येतात. सर्व राज्यात ह्या गोष्टीची चर्चा आहे. तीच बाब पुन्हा होऊ शकते. माझी मंत्री एकत्र आले. माझी आता शेवटी कसं आहे की त्याही निवडणुकीमध्ये आम्ही टोकाचे विरोधक एकत्र आलेलं कदाचित लोकांना आवडलं नसेल. तसंच या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीतही तसं या तालुक्यातल्या लोकांना आवडेलच असंही मला काही वाटत नाही. त्यामुळे शेवटी जनता जनार्दन आहे, त्याच्यावरती निर्णय घेणार. माझी मंत्र्यांच्या दोन्ही मुलांना या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये उमेदवारी दिली. आता यामध्ये असं आहे की भारतीय जनता पार्टीचा जर इतिहास पाहिला तर तुम्हाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि अनेक मान्यवर नेते असतील, यांच्या घरात काही राजकारणात कोणी होतं असं काही चित्र नाही. त्यामुळे या पार्टीचा असलेला मूळ हेतू हा ही जी घराणेशाही आहे त्या घराणेशाहीला विरोधच आहे. आणि सर्वसामान्य जनतेच्या हातामध्ये लोकशाही जर सोपवायची, देश जर सोपवायचा असेल तर या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये निवडणूक ही प्रक्रिया महत्त्वाची. या निवडणूक प्रक्रियेमध्ये सामान्य मतदार जो आहे तो सर्वसमावेशक आहे. तसा कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी देणं गरजेचं आहे असं आमच्या भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे. त्यामुळं इंदापूर तालुक्यात आता एक जण उभं करतोय मुलीला, एक जण उभं करतोय मुलाला, मंत्री पण उभं करतात मुलाला. तर 8मध्ये जर 3 जागा या घराणेशाहीकडे जात असतील तर समोरची लोक घराणेशाहीकडं झुकलेत असं म्हणायला या ठिकाणी वाव आहे. आणि घराणेशाही कुठल्या व्यक्तिगत मुलांबद्दल आमचं काही आकाश असण्याचं कारण नाही, कारण त्यांची मुलं तशी आमची मुलं आहेत. ही मुलंही मुलं आहेत. परंतु राजकारणामध्ये, सार्वजनिक जीवनामध्ये तुम्ही इतके कार्यकर्ते तुम्हाला मोठे करत असतात, 30-40 वर्ष तुमच्यासाठी झटत असतात, तर त्यांच्यापैकी त्यांना बाजूला ठेवायचे आणि स्वतःच्या घरातल्या मुलाला उमेदवारी द्यायची, ही काय परिस्थिती बरोबर वाटत नाही. लोकांना ते पटेल असं मला काही वाटत नाही. दादा, आता तुम्ही जसं म्हणाला की काही अडचण होती ती मला सांगता येत नाही, ज्यामुळे आघाडी तुटली खरं. मात्र ज्यावेळी तुम्ही आणि हर्षवर्धन पाटील एकत्र होता, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसवर तुटत होता. आता हर्षवर्धन पाटील आता कसा आरोप करायचे? शेवटी आता भारतीय जनता पार्टीमध्ये 4-5 दिवसापूर्वी प्रवेश केला.
मी जिथंही राहतो तिथं प्रामाणिकपणाने काम करतो आणि काही वैचारिक पातळीवरती मी बोलतो. या तालुक्याच्या असंख्य प्रश्नावरती आवाज उठवणारा मी कार्यकर्ता. या तालुक्यामध्ये मी जरी सत्ताधारी पक्षातून इथं काम करत होतो तर इथं काय काय उणिवा होत्या, किती लोकांचे किती प्रश्न होते याची जाण आणि जाणीव मला सर्व लोकांना आहे. त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये असेल किंवा इथून काळच्या आगामी काळामध्ये असेल, हे ज्या पद्धतीचं तालुक्यामध्ये विकासाचं काम असेल, काही जो विचार आहे, अन्यायाविरोधात संघर्ष आहे, अशा अगणित प्रश्नावरती सातत्यानं आम्ही आवाज उठवणार आणि त्याचाच विषय या निवडणुकीमध्ये देखील पण ठोस मुद्दे कोणते घेऊन जाणार? पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, स्वच्छ पाणी असेल, शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल, तरुणांच्या हाताला काम असेल, हे काही तेच मुद्दे मूळभूत झालेले काम सुद्धा ते कामाकृती झालेली नाही आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये मला अशा सगळ्या प्रश्नावरती ठोस भूमिका घेऊन ते जावं लागेल. 22 गावाचा पाण्याचा प्रश्न पुन्हा निवडणुकीत चर्चेत येणार, कारण प्रत्येक निवडणूक त्याच मुद्द्यावरती होती. 22 गावाचा प्रश्न आहे, तसं इतरही अनेक प्रश्न आहेत. त्या सगळ्या प्रश्नावरती आम्ही आमची भूमिका मांडत जाणारच आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे तुम्ही जिल्हाध्यक्ष राहिला. आता सध्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी अशी एकूण लढत होत आहे. कसं चित्र पाहता, कारण तुमचा संपूर्ण जिल्ह्याचा अभ्यास आहे, सद्यस्थितीतली जी चुरस निर्माण झालेली आहे, कोणाचा झेंडा फडकेल काय वाटतं तुम्हाला सांगता येईल? येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की ज्या पद्धतीनं इंदापूर तालुक्यात उठाव झाला, एक पाहण्यासारखा कार्यकर्ता इथून स्वाभिमानाने बाहेर पडणार, स्वाभिमानाने समाज मागे येतो, समाजा अनुभव तर इतर तालुक्यात सुद्धा असे स्वाभिमानी असंख्य कार्यकर्ते आहेत. आणि हे सगळेजण बाहेर उभे येतील. समजा काही लोक काही दिवस बाहेर नाही आले तर आतून मदत करतील. पण उद्याच्या पुणे जिल्हा परिषदेवरती भारतीय जनता पार्टीचा युतीचा झेंडा पडतो तुम्हाला पाहायला. आज उमेदवारी जी आहे ते दाखल झाली, वेळ संपली, सगळं झालं. तुम्ही पक्षातून बाहेर पडला आणि ज्या पद्धतीने तुम्ही आव्हान दिलेलं आहे दत्तात्रय भरणेंना, राष्ट्रवादी काँग्रेसचा, या निवडणुकीत त्यांच्या पदाचे किती मोहरे काढायला लागले? कारण आतापर्यंत उमेदवारातून बाहेर आले नाहीत. काय नेमकं चमत्कार दाखवला, काय झालं? बरेच चेहरे काढायला लागले. कोणकोण ठोस चेहरे आहेत? असं आहे की अनेक कार्यकर्ते नाराज होते, ते त्यांच्या कार्यपद्धतीवरती नाराज. आणि नाराजी उघडपणाने बोलून दाखवून बाहेर पडण्याचं सामर्थ्य कमी लोकांमध्ये असतं. आपली काही लोक समोर आमच्या बरोबर येतील आणि जे समजा आज लोक पुढं बघू अशी भूमिका असणारे असंख्य कार्यकर्ते ते नंतरच्या काळात येतील. पण या निवडणुकीत तुम्हाला मतदार बाकी चमत्कार केलेला, तुम्हाला मतदारांनी चमत्कार केलेला पाहायला मिळेल. अशा पद्धतीचं वातावरण मला स्वतःला या ठिकाणी फिरताना अनुभवायला मिळत आहे. दादा, खऱ्या अर्थाने लढत ही महायुती पक्षासाठी, राष्ट्रवादी टीका टिप्पणी ही टोकाची राहणार आहे का? कारण वरिष्ठ पातळीवर सांगण्यात आले की टीका टिप्पणी टोकाची नसेल, कारण मैत्रीपूर्ण मैत्रीपूर्ण लढतच आहे ना. पण लढतीमध्ये असताना जी वस्तुस्थिती ती मांडायची नाही, दडवायची. ही वस्तुस्थिती ती मांडली गेलीच पाहिजे. ह्या तालुक्यामध्ये काय असावं, काय नसावं, काय कमी काय जास्त आहे, हे सगळ्या गोष्टी आम्हाला मांडावं लागणारच आहे. कारण ग्रामीण भागातल्या वाडी वस्तीवरच्या मतदारांचं मतदान घ्यायचं किंवा त्यांचं मतदान घ्यायचं, तर त्यांच्या अडचणी देखील सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावा लागेल. कारण हर्षवर्धन पाटील म्हणतात आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती दोघांनी आजी माझी सगळ्या सांगितलं की निवडणुका सगळ्याच निवडणुका विकासाच्याच मुद्द्यावरती असतात. एक तरी पक्ष, एक तरी नेता म्हणला का या आम्हाला विकासच करायचा नाही. शेवटचा प्रश्न, दत्तात्रय भरणे सकाळी म्हटले की हर्षवर्धन पाटील आणि मी एकत्र आल्यामुळं प्रचाराची देखील आवश्यकता आम्हाला भासणार नाही, कारण 24 आणि 16 जिल्हा परिषद आपल्याला ते सगळं तालुका त्यांच्या दोघांच्याच हातात आहे. त्यामुळं ते कदाचित तसे पडले असते. ते आता 5 तारखेला निकाल लागले. एकमेकोट सातत्याने भाषणामध्ये मलिदा म्हणून आरोप करत होते. आज ते स्वतःच्या पक्षाची युती केलेली आहे. त्याच्यानंतर ग्राउंड लेवलला जो सर्वसामान्य कार्यकर्ता आहे त्यांनी कसं कुणाकडे का त्यांच्या अपेक्षेला बंद झाला असं कुठे वाटते एकंदरीत पाहतात?
हे जो काही आपल्याकडे हा शब्दप्रयोग नव्यानं आता एक प्रस्थापित झाला आहे मलिदा गँग, तर कामं कॉन्ट्रॅक्ट घेणं व्यक्तिगत स्वतःचा असलेला प्रपंच मोठा करणं अधिकार सगळ्यांना आहे. त्यामध्ये कुणी ते करू नये असं कोणी म्हणू शकत नाही. परंतु ते करत असताना तेही करायचं आणि राजकारणात त्याच्या आधारे दादागिरी करायची हे लोकांना पटत नाही. त्यामुळं आम्ही बाकी कुठल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये कामात अडकलेली माणसं नाही किंवा आम्हाला काही त्याच्या बलिदा गँगचं घेणं देणं नाही. त्यामुळं जे चुकीचं आहे त्याच्यावरती प्रहार हा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. काही वरिष्ठ नेते येणार आहेत का प्रचारात? वरिष्ठ येणार आहेत, सगळे येणार आहेत. बाळासाहेबांना मुद्दे बाळासाहेब बोला की. थोडं